ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या UTV मराठी वृत्तवाहिनीला. बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. उल्हासनगर कॅम्प 5 येथील कैलाश कॉलनी परिसरात गुरुवारी सायंकाळी झालेल्या तुफानी गोळीबार आणि दुहेरी हत्याकांड प्रकरणात पोलिसांकडून आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे बंदूक पुरवल्याचा ठपका ठेवण्यात आलेला प्रणय निकम हा निर्दोष असून पोलीस त्याला फसवत असल्याचा आरोप प्रणयच्या वकिलासह आईने केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार जुन्या वादातून झालेल्या या रक्तरंजित घटनेत सख्खे भाऊ अनिल हरकेश चौहान आणि अमन हरकेश चौहान यांचा गोळी लागून मृत्यू झाला होता, तर अर्जुन सूरजबली चौहान हा गंभीर जखमी झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत तपास सुरू केला. तपासादरम्यान उल्हासनगर गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले. सर्वप्रथम गुन्हे शाखेने शेखर बिराजदार आणि अजय राव यांना अटक केली, तर तिसरा आरोपी अजित शेख याला हिललाईन पोलिसांनी ताब्यात घेतले. तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना 28 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. यानंतर पोलिसांनी सागर पाटील यालाही अटक केली. सागर पाटीलच्या अटकेनंतर पोलिसांनी तपास अधिक वेगाने सुरू ठेवला. दरम्यान पुढील तपासात या हत्याकांडात इतर आरोपींचाही सहभाग असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले. त्या आधारे पोलिसांनी मे 26 रोजी बदरुद्दीन खान, अमन मनोहर चौहान, कल्पेश सुनील म्हात्रे आणि प्रणय सचिन निकम यांना अटक केली. बुधवारी प्रणय निकमसह 4 आरोपींना न्यायालयात हजर केले असता 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बघूया काय म्हटले वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप शिवले. ह्या आरोपी 4 पैकी एका आरोपीने वेपन पुरवल्याचं निवेदन पंचनाम्यामध्ये आरोपीने सांगितलं होतं. त्याच्या आधारे त्याला आम्ही आज अटक केली होती. उर्वरित 2 जे आरोपी आहेत त्यांनी गुन्हा घडला त्यावेळेस ते जे FIR मध्ये ज्या आरोपींची नाव आहेत त्या आरोपींना ते घेऊन गाडीवर बसून त्याच्यासोबत गेले होते. तसेच ते घटना घडली त्यावेळेस ते घटनास्थळावर देखील हजर होते असं तपासात निष्पन्न झालेलं आहे. आणि त्याच्या आधारे आपण तपासाअंती पूर्ण खात्री करून त्या आरोपींना अटक केली होती आणि त्यांची आज पोलीस कस्टडी रिमांड मिळण्यासाठी मान्य न्यायालयात आम्ही आरोपींना हजर केलं होतं. मान्य न्यायालयाने त्यांना अजून 3 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे. या पोलीस कोठडीनंतर प्रणयच्या आईसह वकिलांनी पोलिसांना लक्ष्य करीत प्रणय हा निर्दोष असून त्याला गुन्ह्यात गोवण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. प्रीती निकम, प्रणय आता कैलास कॉलनीला जे झालंय गोळीबार त्याच्यात माझ्या मुलाचं नाव घेतलेलं आहे सचिन प्रणय निकम. तर 25 तारखेला त्याला घरातून उचललं पोलिसांनी, रात्रभर त्याला टॉर्चर केलं आणि मग 26 तारखेला पण दिवसभर रात्रभर टॉर्चर करून मग कंप्लेंट त्याची नोंदवली. 26 तारखेला मेडिकल केलं आणि नंतर दुसऱ्या दिवशी कोर्टात आणलं. त्याला जबरदस्ती करतात की तू सांग त्याने दीपकनी गन दिलीये म्हणून फिर्यादीने. मग त्याला अडकवतात त्याचा काहीच दोष नाहीये, त्यांनी काही केलंच नाहीये, त्याचा गुन्हाच नाहीये काय, त्याला फसवतात. त्या दिवशी मग तुमचा मुलगा कुठे होता? तिथेच होता, त्याच जागेवरती होता. जो गोळ्या घालणार त्याला माहिती तर तो गेला असता का तिथे, बोलला असता का मला गोळ्या घाला म्हणून मी तिथे उभा राहतो त्यांच्या बरोबर. हे बघा व्हिडिओ पण आहे त्याचा. त्याला मेसेज आलेला, त्यांनी तो मेसेज दाखवला पण दीपक ठाकूरला. आता तुमची मागणी काय आहे? माझी मागणी आहे, माझा मुलगा निर्दोष आहे, त्याला निर्दोष सोडा. हे जबरदस्तीने फसवतात त्याला, त्याचं काहीच नाहीये, त्याचा म्हणजे काहीच चुकी पण नाही आणि त्याच्या काहीच हे नाहीये. त्याला का फसवले जाते आणि त्याला कोण फसवतंय? आता फसवणारे फसवतात राजकारणी. विशेष एका व्यक्तीचं नाव वगैरे काय आहे का कोण? म्हणजे नाव तर नाही करताय तर कसं आहे की आता तो आरोपी झालेला आहे तर तुमचा आरोप स्पष्ट असला पाहिजे. आरोपी झालाय पण तो नाहीये आरोपी. मग त्याला कोण कोण फसवतंय? फसवते? आरोप स्पष्ट करा. राजकीय कोण आहे त्याच्यामध्ये? ते तर नाव माहिती नाही, भरपूर नाव आहेत तसे तर पण घेऊ नाही शकत. त्याची कोणाची दुश्मनी वगैरे आहे का? दुश्मनी जे आता आतमध्ये तोच त्याचा मित्र दुश्मन होता. त्यानेच त्याला हे टार्गेट केलेले. 307 आधी होती त्याच्यावरती, त्यांनी त्याचं नाव घेतलेले जाणून बुजून. नमस्कार, माझं नाव निखिल रमेश वाहने. मी उल्हासनगरमधील कैलाश कॉलनी येथे जो प्रकार घडलेला आहे त्यामधील आरोपी म्हणून ज्यांना अरेस्ट केले आहे, अटक केली आहे, प्रणय सचिन निकम, त्याची बाजू मी माननीय मेहरबान कोर्टापुढे मांडली आहे. यामध्ये असं कोर्टापुढे आम्ही निदर्शनास आणून दिलं की
जो आरोपी आहे त्याला इलिगलपणे अरेस्ट करण्यात आले. आरोपीला 25 तारखेला घरातून त्यांना अरेस्ट करण्यात आली आहे. पोलीस स्टेशनला घेऊन गेल्यानंतर त्याला अमानुषपणे मारहाण केली. त्यानंतर 26 तारखेला आरोपीला अरेस्ट दाखवले. प्रॉपर पेपर जे पण प्रोसिजर केली आहे पोलिसांनी त्यामध्ये असं नमूद केलं की 26 तारखेला आम्ही त्यांना अरेस्ट केलं आणि त्यानंतर आज मेहरबान कोर्टापुढे त्यांना हजर करण्यात आले आणि 30 तारखेपर्यंत त्यांना पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे. काय वाटतं तुम्हाला, काय का फसवलं जातं त्याला, का त्याचं नाव घेतलं जातं, काय याच्या मागे कोण असू शकतं, काय सांगाल? आता जसं की आरोपीच्या नातेवाईकांनी आम्हाला सांगितलंय आणि आरोपींनी सुद्धा आम्हाला असं सांगितलंय की सदर प्रकरणामध्ये जे मुख्य आरोपी आहेत, मी त्यांचं नाव घेऊ शकत नाहीत, सदर प्रकरणामध्ये जे मुख्य आरोपी आहेत त्यांच्याबरोबर प्रणय निकम यांचा जुना वाद होता. त्या वादाचा राग मनात धरून यांनी प्रणय निकम यांचं नाव घेतलेलं आहे. जो शेखर बिराजदार जो आरोपी मुख्य आरोपी आहे फायरिंग मधला, त्याने कबुली जबाबामध्ये असं दिलं आहे की मग तुम्ही बाईट घेतली तेव्हा पोलिसांनी सांगितलं की वेपन हे प्रणय निकम याने पुरवलेले आहेत. आपण जर बघितलं तर त्यामध्ये पोलिसांनी असंही सांगितलंय प्रणय निकमला की सदर जो तुम्ही बंदूक जी दिली आहे बिराजदारला, आरोपी नंबर 1 यांना, ती फिर्यादी यांच्याकडनं घेऊन मग आरोपी नंबर 1 ला दिली आहे असंही प्रेशराईज करताय. पोलिसांमार्फत असंही प्रेशराईज केलं जात आहे आणि मुख्य फिर्यादी आहे यांनाच टार्गेट करून आरोपी बनवण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती पण आम्हाला आरोपीकडनं मिळाली आणि आरोपीच्या नातेवाईकाकडनं मिळालेली आहे. तुम्ही याबाबत काही न्यायालयाला अर्ज वगैरे केला का? आम्ही मेहरबान न्यायालयापुढे एक अर्ज केलाय. त्यामध्ये मुख्य असं आहे की 25 तारखेला आरोपी प्रणय निकम यांना जेव्हा ताब्यामध्ये घेण्यात आलं होतं, अरेस्ट करण्यात आलं होतं, त्या दिवशीचे संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज, आजपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज हे जतन करून मेहरबान कोर्टापुढे सादर करावं, एक असा आम्ही अर्ज दिलाय. आणि दुसरा एक अर्ज असा दिला आहे की आरोपीची जी अरेस्ट आहे ती बेकायदेशीर आहे आणि तशा प्रकारचे फिर्यादी आरोपीला मारहाण सुद्धा करण्यात आली आहे अशा प्रकारचा एक अर्ज मेहरबान कोर्टापुढे दिला होता. प्रणय निकम यांचा व्यवसाय काय आहे? प्रणय निकम हे बघायला गेलं तर पूर्वी हे विद्यार्थी होते, त्यानंतर आता व्यवसाय म्हणून ते त्यांच्या वडिलांना हातभार करतात आणि 5 नंबर मधील जीन्स कारखाने वगैरे आहेत त्यामध्ये जीन्स पुरवठा करतात, जिथे धागा कटिंग किंवा आणि जीन्स पॅकिंग वगैरे होतात, अशा प्रकारचे व्यवसाय ते करतात. या आरोपांमुळे पोलिसांच्या तपासावर किती परिणाम होतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट UTV न्यूज मराठी, उल्हासनगर. ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या UTV मराठी वृत्तवाहिनीला. बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.